Good morning, one and all, my dear students. My name is Rasne Somnath, lecturer from Pravara Medical Trust, College of Pharmacy, Shivagaon. My subject is pharmacology and toxicology. Please like, share, and subscribe this video. So, we will be discuss about the new unit or new chapters in this lecture. So, chapter's name, drugs acting on the kidneys. Various drugs are acting on the kidneys by using various disorders. So, one by one discuss what is the meaning of diuretics, what is the meaning of antidiuretics. These 2 points are covered in this unit or chapters. So, one by one discuss here. So, we will be studied in this lecture diuretics. What is the meaning of diuretics? Diuretics, these are the drugs or these are the agents which increases the flow of urine. युरिनचा फ्लो वाढण्यासाठी जे काही ड्रग्स यूज केले जातात त्या ड्रग्सला त्या एजंटला म्हटलं जातं डायुरेटिक्स. डायुरेटिक्स these are the drugs or these are the agents which increases the flow of urine. युरिनचा फ्लो वाढवण्याचं जे काही ड्रग्स काम करतात त्या ड्रग्सला म्हटलं जातं डायुरेटिक्स. आता युरिनचा फ्लो का वाढायचा किंवा युरिनचा फ्लो वाढल्याने का होईल तर this having flow of the urine increases, that having to elimination of the toxic products through urine. जे काही बॉडीमध्ये टॉक्झिक प्रोडक्ट असतील, टॉक्झिक केमिकल्स असतील तर ते बॉडीमधून बाहेर टाकण्यासाठी युरिनचा फ्लो इन्क्रीज केला जातो. हे कारण असू शकता किंवा इडेमा रिलीफ करण्यासाठी ही युरिनचा फ्लो इन्क्रीज केला जाऊ शकतो. These drugs, हे जे काही ड्रग्स आहेत मेनली यूज फॉर द रिलीफ ऑफ इडेमा. इडेमा रिलीफ करण्यासाठी ही ह्या ड्रगचा यूज केला जातो. आता इडेमा म्हणजे काय तर इडेमा मीन्स पफिनेस. इडेमा मीन्स म्हणजे काय पफिनेस कॉजेस बाय एक्सेसिव्ह फ्लूइड ट्रॅप इन द बॉडी टिश्यू. ज्या काय आपल्या बॉडीमध्ये टिश्यू आहेत त्या बॉडी टिश्यूमध्ये काय होतंय एक्सेस फ्लूइड ट्रॅप होतोय. एक्सेस फ्लूइड जर ट्रॅप झालं तर काय होईल तिथे स्वेलिंग क्रिएट होईल आपल्या बॉडीच्या टिश्यूमध्ये अँड दॅट कंडिशन कॉल्ड ॲज इडेमा अँड धीज इडेमा आज treated by using these diuretics drugs. Also, they are useful for the elimination of toxic products through urine. जे काय एलिमिनेशन प्रोडक्ट्स आहे एलिमिनेटिंग टू दॅट टॉक्झिक प्रोडक्ट्स हॅविंग थ्रू युरिन. युरिन मार्फत जे काही टॉक्झिक केमिकल्स आहेत त्या टॉक्झिक केमिकल्सला इलिमिनेशन करण्याचं काम ही ह्या डायुरेटिक्सच्या एजंट्स आहेत. तर मग आता आपण बघूया की ह्या डायुरेटिक्समध्ये किती क्लासिफिकेशन आहे, कोणकोणते ड्रग्स यूज केले जातात की ज्यामुळे युरिनचा फ्लो इन्क्रीज होतोय. सो फर्स्ट classification of diuretics, it's based on the mechanism of action. मेकॅनिझम ऑफ ॲक्शननुसार त्याचं क्लासिफिकेशन पडतं आणि एक दुसरं क्लासिफिकेशन आहे ते पोटेन्सीनुसार. त्याची पोटेन्सी कशी आहे बेस्ड ऑन द पोटेन्सी. तर आपण पहिल्यांदा बघू बेस्ड ऑन द मेकॅनिझम ऑफ ॲक्शन. जे काय मेकॅनिझम ऑफ ॲक्शन त्या ड्रग्सचं नेमकी बॉडीमध्ये गेल्यावर काय होतंय त्याचं जे काय मेनली मेकॅनिझम्स आहेत त्यानुसार याचं क्लासिफिकेशन केलं आहे. तर फर्स्ट आहे प्रमोटर्स ऑफ ग्लोमेरुलार ब्लड फ्लो. ग्लोमेरुलचा काय करायचं आहे ब्लड फ्लो करायचं हे त्याचं मेकॅनिझमचं एक क्लास आहे आणि त्यामध्ये ड्रग्स आहेत झॅन्थिन्स. आणि ह्या झॅन्थिन क्लासमध्ये फर्स्ट एक्झाम्पल आहेत की झॅन्थिन इज अ डेरिव्हेटिव्ह ऑफ दॅट कॅफिन, थिओफायलिन, ब्रोमिन, थिओब्रोमिन, थिओफायलिन और caffeine. Then second class inhibitor of tubular reabsorption. जे काय आपण सोडियम पोटॅशियम आयन्स असतील युरिनमध्ये ते काय करत असतो
रिॲब्सॉर्ब करत असतो तर ते इनहिबिशन करायचे, त्यामुळे युरिनचा फ्लो अजून काय होईल, इन्क्रीज होईल. म्हणून हे एक त्याचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन आहे की इनहिबिशन ऑर इनहिबिटर्स ऑफ ट्युब्युलर रिॲब्सॉर्प्शन. मग हे कोण करू शकतं, कोणते ड्रग्स करू शकतात, तर त्याचं एक्झाम्पल आहे थायाझाइड्स अँड ॲसिटाझोलामाइड. देन थर्ड क्लास अँटॅगोनिस्ट ऑफ अल्डोस्टेरॉन. अल्डोस्टेरॉन हे जे काय केमिकल्स आहे, ह्या केमिकलचे अँटॅगोनिस्ट म्हणून यूज केले जातात असे वेगवेगळे ड्रग्स आहेत, लाईक दॅट स्पायरिनोलॅक्टॉन. अँड धिस ड्रग हॅविंग इन्क्रीजेस द युरिन फ्लो बाय युझिंग अँटॅगोनिस्ट ऑर इनहिबिशन ऑफ द अल्डोस्टेरॉन. देन ऑस्मॅटिक डायरोटिक्स. Osmotic diuretics, that example like that mannitol, glycerol and isosorbide. These are the example of osmotic diuretics that having increases the urine flow. Then potassium retaining diuretics. Potassium retaining diuretics मध्ये example आहे trimethrin. And last loop of Henle's means furosemide. This also having increases the urine flow. These are the commonly used drug like that name furosemide, and this is the classification of diuretics is based on the mechanism of action. There are the 6 class are present in the based on mechanism of action like that promoters of glomerular blood flow. म्हणजे जे काय ग्लोमेरुलसमध्ये ब्लड फ्लो आहे तो इन्क्रीज करायचा आहे. नंतर इनहिबिशन ऑफ ट्युब्युलर रिॲब्सॉर्प्शन, त्यामध्ये जे काय ट्युब्युलर रिॲब्सॉर्ब करणार आहोत आपण, आयन्स असतील, सोडियम, पोटॅशियम, वेगवेगळे अजून काही आयन्स असतील, मिनरल्स असतील, हे जे काय आपल्याला रिॲब्सॉर्ब करायचं आहे तर ते इनहिबिशन करण्याचं काम जे आहे तो क्लास आहे इनहिबिटर्स ऑफ ट्युब्युलर रिॲब्सॉर्प्शन. देन त्याचं एक्झाम्पल आहे थायाझाइड्स अँड ॲसिटाझोलामाइड. देन अँटॅगोनिस्ट ऑफ अल्डोस्टेरॉन. अल्डोस्टेरॉन जे काय केमिकल आहे त्या केमिकलला अँटॅगोनिस्ट किंवा कॉम्पिटिशन किंवा इनहिबिशन करून त्याचं अल्डोस्टेरॉनचं केमिकल कंपोजिशन हे कॉन्सन्ट्रेशन कमी करायचं आहे. त्यासाठी जे काही ड्रग्स आहेत लाईक दॅट स्पायरिनोलॅक्टॉन. देन ऑस्मॅटिक डायरोटिक असेल त्याचं एक्झाम्पल मॅनिटॉल. देन पोटॅशियम रिटेनिंग डायरोटिक्स ट्रायमेट्रिन अँड लूप ऑफ हेनले लाईक दॅट furosemide. देन नेक्स्ट क्लासिफिकेशन, it's based on the potency. These are also having a classification of diuretics. This drug also having increases the flow of urine, but it depends upon or based upon potency. तर त्यामध्ये वीक डायरोटिक्स म्हणजे कमी प्रमाणामध्ये डायरोटिकची इफेक्ट दाखवणारे जे काही ड्रग्स आहेत दॅट्स हॅविंग अ वीक डायरोटिक्स लाईक दॅट ऑस्मॅटिक डायरोटिक्स, xanthine derivatives and then carbonic anhydrase inhibitors. हे जे काय 3 क्लास आहे यामध्ये परत वेगवेगळे ड्रग्स आहेत. तर वीक डायरोटिक्समध्ये हे क्लास येतात किंवा हे एक्झाम्पल्स येतात लाईक दॅट ऑस्मॅटिक डायरोटिक्स, xanthine डेरिव्हेटिव्ह किंवा कार्बोनिक अनहायड्रेज इनहिबिटर. मॉडरेटली पोटेंट डायरोटिक कोणता आहे? मॉडरेटली पोटेंट डायरोटिक्स थायाझाइड्स. दिस ऑल्सो हॅव्हिंग अ मॉडरेटली पोटेंट डायरोटिक्स. आणि व्हेरी पोटेंट डायरोटिक्समध्ये असतात फ्रुसेआमाइड, बुमेटॅनाइड आणि इथ्रॅनिक ॲसिड. these are the very potent diuretics that having increases the urine flow. And last class that is the potassium retaining diuretics like that trimethrin, amiloride and spironolactone. These are the potassium retaining diuretics class example, and these all about the example are the diuretics which having increases the urine flow. So one by one discuss here all these drugs. So first drug that is xanthines. These xanthines having are the caffeine, theophylline and theobromine drugs, and all these xanthines produce diuretic effect. हे सर्व प्रकारचे जे काही झॅन्थिन्स केमिकल्स आहे किंवा झॅन्थिन्स डेरिव्हेटिव्ह आहे त्यामध्ये जेवढेही ड्रग्स येतात these all drugs having produced the diuretic effect, but the diuretic effect is marked with theophylline. Then next, mechanism of action of xanthines.
The number of function of glomeruli is increases. The afferent vessels are dilated more than efferent vessels, and that having increases the glomerular blood flow and filtration pressure. फिल्ट्रेशन प्रेशर आणि ग्लोमेरुलर ब्लड फ्लोचा रेट जर इन्क्रीज झाला तर ॲटोमॅटिकली युरिनचं आउटपुट हे इन्क्रीज होईल. देट हॅविंग द ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन इज इन्क्रीजेस अँड ट्युब्युलर रिॲब्सॉर्प्शन इज डिक्रीजेस. यामुळे काय होणार आहे, ट्युब्युलरचं जे काय ॲब्सॉर्प्शन आहे ते डिक्रीजेस होणार आहे. आणि ट्युब्युलर रिॲब्सॉर्प्शन जर डिक्रीजेस झालं तर ॲटोमॅटिक युरिनचा ब्लड फ्लो काय होईल, इन्क्रीज होणार आहे. दॅट्स हॅविंग द ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन रेट is increases, that having tubular reabsorption is decreases. Then thiazide diuretics. Thiazide diuretics, these are the class of inhibition of tubular reabsorption, and these thiazides are the moderately potent diuretics, and xanthines are the weak diuretics. Thiazides are the moderately potent diuretics. They are derivatives of the parent compound benzothiazide. आता thiazide हा जो का ड्रग्स आहे, इट्स अ डेरिव्हेटिव्ह ऑफ द parent compound like name benzothiazide. Chlorothiazide was the first compound that was extensively studied. Chlorothiazide हा एक फर्स्टली कंपाऊंड आहे thiazide diureticचा, that having extensively studied. Other drugs of these groups are hydrochlorothiazide, hydroflumethiazide, and polythiazide. These also having a drugs about thiazide compound or thiazide derivative. Pharmacological actions of these thiazide drugs. First, pharmacological action on the diuretic effect. The thiazides act directly on the renal tubule. जे काय रेनल ट्यूब्यूल आहे तिथंच डायरेक्टली ॲक्ट होतो थायाझाईडचे ड्रग्स. त्यामुळं ते प्रिव्हेंट दी रिॲब्सॉर्प्शन ऑफ सोडियम अँड क्लोराईड. त्यामुळे काय होतं, जे काय रिॲब्सॉर्प्शन होणार आहे सोडियम आणि क्लोराईडचं ते स्टॉप होते किंवा प्रिव्हेंट होते. द रेट ऑफ ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन इज नॉट अफेक्टेड. जो काय रेट आहे ग्लोमेरुलर फिल्ट्रेशनचा इट्स नॉट अफेक्टेड, अँड द डायरेटिक इफेक्ट इज नॉट मॉडिफाईड बाय ॲसिडोसिस अँड अल्कॅलोसिस. डायरेटिक इफेक्ट कोणत्याही प्रकारचा ॲसिडोसिस आणि अल्कॅलोसिसचा इफेक्ट करू देत नाही. देन these drugs produce a weak inhibition carbonic anhydrase also. Then there is marked inhibitory effect on sodium reabsorption. So large amount of sodium is made available in the distal tubule, and the excess sodium exchange with potassium, and these lead to more potassium loss. यामुळे काय होते, पोटॅशियमचा लॉस होते. The large amount of sodium is made available in the distal tubule, that having excess sodium exchange with potassium, and that having leading to that potassium are the loss. मग हे जे काय लॉस होतं आहे याला काय म्हणायचं नेमकी, तर एक्सेसिव्ह लॉस ऑफ द सोडियम प्रोड्यूस हायपोनॅट्रेमिया. जर बॉडीमधून सोडियमचं लॉस जास्त होत असेल, एक्सेसिव्ह लॉस ऑफ द सोडियम फ्रॉम द बॉडी, दॅट कॉल्ड ॲज दी हायपोनॅट्रेमिया. दिस आर द डिसऑर्डर ऑल्सो हॅविंग हायपोनॅट्रेमिया. देन excessive loss of potassium produce called as the hypokalemia. जर बॉडीमधून पोटॅशियमचं जर जास्तीत जास्त लॉस होत असेल तर दॅट इज कॉल्ड ॲज द कंडिशन हायपोकॅलेमिया. देन एक्सेसिव्ह लॉस ऑफ क्लोराईड प्रोड्यूस हायपोक्लोरेमिया. जर बॉडीमधून क्लोराईडचं जर एक्सेसिव्ह लॉस होत असेल तर दॅट इज कॉल्ड ॲज दी हायपोक्लोरेमिया. देन सो थायाझाईड प्रोड्यूस hypochloremic alkalosis. त्यामुळे थायाझाईड दॅट हॅविंग प्रोड्युसेस दी हायपोकॅलेमिक आणि हायपोक्लोरेमिक अल्कॅलोसिस. देन hypotensive effect, this is the diuretic effect about the thiazide drugs. Then second, pharmacological action, hypotensive effect, because thiazide produce a mild hypotensive effect are the produce. So this is due to because an effect on a sodium metabolism, कारण सोडियमचं मेटाबॉलिझम करतं, and it's a directly effect on the blood vessels. So this is a hypotensive effect are the showing these thiazide drugs. Then metabolic effect on prolonged use of the thiazide produce hyperglycemia.
जर कंटिन्युअसली थायझाईड ड्रग जर आपण घेतला आहे किंवा यूज केला आहे तर त्यामुळे प्रोड्यूस होऊ शकतो हायपरग्लायसेमिया अँड ग्लायकोशुरिया म्हणजेच डायबिटीज होऊ शकतो. आणि दिस इज ड्यू टू इनहिबिशन ऑफ इन्सुलिन रिलीज. का होऊ शकतो तर इन्सुलिनचं जे काय रिलीज कॅपॅसिटी आहे, जे काय रिलीज होतं इन्सुलिन ते इनहिबिशन करण्याचं काम हे थायझाईड ड्रग करतात. थायझाईड्स डिक्रीजेस द एक्सक्रिशन ऑफ युरिक ॲसिड. युरिक ॲसिडचं जे काय एक्सक्रिशन आहे ते डिक्रीज करतात. अँड धीज इन्क्रीजेस युरिक ॲसिड कॉन्सन्ट्रेशन ऑफ द प्लाझ्मा. त्यामुळे युरिक ॲसिडचं कॉन्सन्ट्रेशन हे प्लाझ्मामध्ये इन्क्रीज होते. अँड सो इन डायबिटीज इन्सिपिडस थायझाईड्स डिक्रीजेस युरिन व्हॅल्यू. Then next action or next point, absorption, distribution and excretion of the thiazides drugs. These thiazides are well absorbed on oral administrations by oral route. The diuretic effect starts within an hours. हा जो काही थायझाईड्स ड्रग्स आहेत हे ओरली जास्त ॲडमिनिस्ट्रेशन केलेली वेल राहतात, कारण की इट्स ओरली रूट हॅविंग अ फ्लेवर अँड दॅट हॅविंग अ डायरेटिक इफेक्ट स्टार्ट्स विदिन एन हावर्स. These thiazides drugs are the highest concentration is present in the kidney, and these thiazides drugs also having crossed the placenta barrier. Elimination is through kidney by tubular secretion. Adverse reaction of thiazide drugs: hypokalemic, hypochloremic alkalosis. This is the adverse reaction of thiazide. Then muscle weakness due to fluid loss. सोडियम पोटॅशियम लॉस झाला म्हणजे ऑटोमॅटिकली मसल लॉस होणार, मसल विकनेस येणार आहेत. देन ब्लड डिस्क्रियासिस लाईक थ्रोम्बोसायटोपेनिया अँड रिअरली ॲलर्जिक रिॲक्शन. दिस इज द ॲडव्हर्स रिॲक्शन्स ऑफ द थायझाईड्स ड्रग्स. देन प्रिपरेशन्स अँड डोस ऑफ द थायझाईड, दॅट इज क्लोरोथायझाईड टॅबलेट 500 to 1000 milligram by mouth. And last, therapeutic uses of the thiazides. These are the used for the treatment of sodium retention and edema. सोडियम रिटेन्शन करण्यासाठी यूज केला जातो किंवा इडेमा. इडेमा म्हणजे पफिनेस म्हणजेच कॉजेस बाय एक्सेसिव्ह फ्लूइड ट्रॅप इन द बॉडी टिश्यू, यासाठीही यूज केला जातो. दिस इज दी थायझाईड्स ड्रग्स और दिस इज दी डायरेटिक्स ओनली पार्ट फर्स्ट, अँड वी विल डिस्कस इन प्रीवियस इन next lecture about the part second. So thank you so much.